तर 11 फेब्रुवारीला मुंबईचा महापौर ठरणार आहे। 11 फेब्रुवारीला महापौर उपमहापौर पदाची निवड होणार आहे। 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमण्यात येईल। 20 फेब्रुवारी रोजी स्थायी समिती अध्यक्ष नेमला जाणार आहे। आता निवडणुकांच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडते। या निवडणुकीवर तासगाव तालुक्यातल्या बलगवडे येथील ग्रामस्थांनी बहिष्कार घातलाय। गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जवळपास 12,500 वृक्ष तोडण्यात आले। त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प अन्यत्र हलवावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। दुपारपर्यंत या ठिकाणी एकही मतदान झालं नाही। या मतदान केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। पाहूयात। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलवडे या गावी आपण आलेलो आहे। आपण पाहत असाल माझ्या पाठीमागे हा शुकशुकाट कसाचा आहे। ही माणसं बसलेली आहेत, हे लेडीज बसलेले आहेत। हा शुकशुकाट कसाचा आहे असं आपल्याला आतुरतेने वाटत असेल, पण हा शुकशुकाट आहे मतदानावर बहिष्कार घातलेला। मतदानावर या इथल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला शुकशुकाट दिसत असेल। कोणी नाही आहे, फक्त प्रशासनाचे कर्मचारी सोडून इथे एकही ग्रामस्थ या ठिकाणी मतदानाला उपस्थित नाही आहे। कारण जर तुम्हाला समजलं तर आश्चर्य वाटेल, कारण कारण आहे वृक्ष तोडीचं। या गावामध्ये एक सोलर प्लॅनेट होणार होता। सोलर ऊर्जावर एक प्लान होता आणि तो प्लान कॅन्सल करण्यासाठी इथले वृक्षतोड करण्यात आली होती आणि ती वृक्षतोड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती। पण ज्या पद्धतीने वृक्षतोडी 21 एकर होती, पण ती 27 एकरापर्यंत वृक्षतोड करण्यात आलेली होती। त्यामुळे ग्रामस्थांचा आरोप आहे की जो का प्लॅनमध्ये वृक्षतोड होती त्याच्यापेक्षा जास्त वृक्षतोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे इथल्या लोकांचा इगो दुखवलेला आहे। त्यामुळे त्यांनी सांगतात की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, बलवडे, सांगली। पुढची बातमी पाहूयात। आमदार निलेश राणे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। महायुतीचाच विजय होणार असल्याची प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली। विरोधकांनी शस्त्र अगोदरच टाकली असं निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे। आज आपण आपला मतदानाचा हक्क बजावून मतदारांनी या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ह्या जिल्ह्याचा प्रत्येक नागरिकाला त्याच्या गावागावापर्यंत विकास पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आम्हाला मतदानारूपी आशीर्वाद द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।